निषाद राज गुह. कोण आहे हा गुह? श्रीरामांचा जिवलग मित्र आहे तो. आता हा निषाद जातीचा आहे, म्हणजे परंपरेमध्ये ज्या काही चुकीच्या धारणा रूढ होत असतात त्यात एक धारणा रूढ झाली की निषादाची सावली जरी अंगावर पडली तरी आंघोळ केली पाहिजे. अशा सामाजिक स्तरातला निषाद राजगृह आहे. पुढे तो निषाद राज झाला, पण त्याचं नाव गुह आहे. आता श्रीरामांची आणि निषादाची मैत्री कशी झाली? कारण एक तर त्या दोघांना एकत्र येण्यासारखा अवसर कुठे होता, संधी कुठे होती, कशी शक्यता होती? एक राजघराण्यातला, एक जंगलामधला, कष्टकरी, सामान्य, शिक्षणाचं दूर दूर गंध नाही अशा जनजातीत जन्माला आलेला असा गुह रामांचा मित्र कुठे झाला, कशामुळे झाला? आणि मग उलगडा होत गेला. तो इतका अद्भुत होता आणि असं वाटलं की अरे हे सांगायला पाहिजे, हाय आपला धर्म, ही आहे आपली आध्यात्मिकता, हाय आपला परमार्थ. बाकी सगळं तर दंभ, बाकी सगळं अहंकार वाढवणारच आहे. निषादच आजोळ आहे अयोध्याजी. अयोध्याजीमध्ये श्रीराम लहानपणी सरयू नदीच्या किनाऱ्यावरती आपल्या मित्रांसोबत, राजवाड्यातल्या मित्रांसोबत, भावांसोबत मस्त खेळतात. जसं आपण लहानपणी नदीच्या काठी जे राहतात, जसं मी पंढरपूरचा आहे, तर वाळवंटात खेळायला जाणं मित्रांबरोबर एक मोठी गमतीची गोष्ट असते. तसं श्रीराम जात होते आणि तिथे हा गुह होता. तो बघायचा की इतकं देखणं रूप राजकुमार आहे. आणि मग श्रीरामांच्या लक्षात असं आलं की हा लांबून आपल्याशी नुसतं बघतो आहे, याला आपल्यामध्ये घेतलं पाहिजे. लक्षात असं आलं की हिंदू सनातन वैदिक आध्यात्मिक परंपरेमध्ये समत्व ही सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे. आणि श्रीरामाने पुढे होऊन गुहाला हाताला धरून आपल्या गणामध्ये घेतलं आणि ते म्हणाले की तूही आमच्या बरोबर खेळ. वर्षानुवर्ष त्यांची बालपणीची ही मैत्री चालू राहिली. आणि एके दिवशी जेव्हा दोघही तरुण वयात आले, कुमार वयात आले, तेव्हा निषादांनी सांगितलं, गुहांनी सांगितलं की रघुराया, तू राजपुत्र आहेस, तू स्वाभाविकपणे राजा होशील. नाही, आपल्या बालपणीची मैत्री काय होईल रे? आता मला तर इथून जायचं आहे, कारण का माझं आता इथलं आजोळचं वास्तव्य संपलं. मला माझ्या जंगलात शृंगवेरपूरला जायचं आहे आणि तिथे मी गेल्यानंतर पुन्हा तुझं भेट, तुझी दर्शन. बघा कसली बैठक आध्यात्मिक ज्याला आपण म्हणतो, अहंकार वाढवणे काही नाही, टोटल सरेंडर. की रघुराया कधी भेटणार रे आपण परत? भेटणार का? कारण का तू असा असशील, मी कुठे असेल, लंगोटी लावून आपली भेट नाही होणार. श्रीरामांच्या मनामध्ये असं आलं की हा म्हणतोय हे तर खरं आहे. रामाने जो शब्द दिला ना, तो विलक्षण अनुभव आहे. श्रीराम म्हणाले की गुहा, तू असं का म्हणतोस? मी राजा होईन कारण का मी रघुकुलातला ज्येष्ठ पुत्र आहे, पण म्हणून तुझे माझे संबंध संपतील असं तुला का वाटतं? तो म्हणाला की एक राजा आणि एक भटके जमातीचा कसं काय जमेल? ते म्हणाले की मी तोपर्यंत राजा होणार नाही जोपर्यंत मी तुला राजा नाही करत. काय बघा, काय गोष्ट आहे. आणि तुम्ही आम्हाला भेद मानणारे, माणसात तिरस्कार करणारे, माणसात भिंती निर्माण करणाऱ्या धर्म परंपरेचे अनुयायी म्हणतात टीकाकार. तेव्हा असं वाटतं की त्यांची चूक थोडी आहे, पण जास्त चूक माझी आहे. मी हे तत्व कधीच सांगितलं नाही कोणाला. आणि श्रीरामाने राजा दशरथांना सांगितलं की माझा मित्र आहे आणि तो माझ्यापासून अंतराने भौगोलिक अंतर वाढेल, पण भावनेचं अंतर वाढता कामा नये. राजा दशरथ म्हणाले काय करू? तर म्हणाले की या गुहाला निषाद राज करा आणि शृंगवेरपूरचा राजा केलं. पहिला राज्याभिषेक गुहाला झालाय, मग पुढे श्रीरामांची कथा सुरू होते. ही आहे प्रेमाची जादू. मग पुढे आपल्याला कथा तर सगळी माहिती आहे, त्याच्या तपशिलात आता मी जात नाही. वनवासाला निघायचं ठरलं. 14 वर्ष अयोध्येचं राज्य नाही, तर वडिलांनी मला कानन राजू दिलंय, जंगलाचं राज्य दिलंय. आणि मग ते अयोध्येहून निघाले. सुमंतचा रथ,
सगळे नागरिक बरोबर, ही सुद्धा जगाच्या इतिहासात कुठेही न घडलेली गोष्ट आहे. फक्त श्रीराम आणि श्रीकृष्णांच्याच बाबतीत असं घडू शकतं की राज्य सोडून निघालेल्या राजपुत्राबरोबर स्त्री, पुरुष, म्हातारे, कुतारे, लहान मुलं सगळे म्हणाले की जर तुम्ही इथे नसाल तर आम्ही अयोध्येमध्ये राहणार नाही, कारण की जिथे राम आहेत ती आमच्यासाठी अयोध्या आहे. याच्यापेक्षा लोकतांत्रिक काय असू शकतं? याच्यापेक्षा भेदाभेद रहित समाज कोणता असू शकतो? आणि मग शृंगवेरपूरच्या दिशेनं हे सगळे प्रवास सुरू झालाय. मधल्या काळात भेटी नाहीयेत, मधल्या काळात एकमेकांशी बोलणं नाहीये. अयोध्या नगरी आणि शृंगवेरपूर याच्यामध्ये जवळजवळ 170-175 किलोमीटरचं अंतर आहे. त्यामुळे तशाही भेटी नाही. घनदाट जंगलाचं राज्य आहे शृंगवेरपूर. आणि मग तमसा नदीच्या किनाऱ्यावरती श्रीरामांचा पडाव आहे आणि तिथून दुसऱ्या दिवशी शृंगवेरपूरच्या दिशेनं ते निघाले. ते अशा पद्धतीनं वनवासाला निघालेलं जेव्हा गुहाला कळालं तेव्हा गुहाच्या मनामध्ये एक आनंदाची लहर उठली. बाबा गोस्वामी तुलसीदासांनी असं म्हटलं, यह सुधी गुह निषाद जप पायी. जेव्हा निषादाला हे कळालं की राम आपल्या नगरावरून निघालेले आहे, माझा सखा, माझा मित्र, माझा प्राणप्रिय मित्र आज माझ्या नगरावरून जातो आहे, ही गोष्ट जेव्हा त्याला कळाली, मुदित लिये प्रिय बंधू बोलाई. बघा, स्वार्थ नाहीये. राम आलेत तर मग मी विमानतळावर त्यांचं स्वागत करेन, मीच हार घालेन, मीच फोटो काढेन, बाकी कोणाला कळू देणार नाही आणि मग दुसऱ्या दिवशी सगळीकडे चमकून जाईन मी की या मोठ्या नेत्याचं स्वागत मी केलं, माझी त्याची घसट आहे. गुहाने तसं नाही केलं. गुह म्हणाला की मला इतका आनंद झालाय, राम माझ्या नगरीत येत आहेत, मुदित लिये प्रिय बंधू बोलाई. सगळ्यांना त्याने बोलवून घेतलं की या, हे श्रीरामांचं दर्शन पुन्हा घडणं शक्य नाही, तुम्ही या सगळेजण. आणि सगळ्यांना बोलवलं. आणि गुहानी एक अद्भुत गोष्ट आपल्याला शिकवली, लिये फलमूल भेट भारी भाय. भारे भरून त्यांनी फल, मूल, कंद सगळ्या वस्तू, आपल्या वनोपज, ते सगळं घेऊन रामांकडे गेले. म्हणाले की मी माझ्या मित्राच्या भेटीला रिकाम्या हाताने जाणार नाही. गरिबाची श्रीमंती आहे ना, हा आमच्या अध्यात्माचा एक विलक्षण पैलू आहे. परमेश्वराला काही लागत नाही, तुमचे 56 भोग नाही लागत, महागडी वस्त्र नाही लागत, त्याला तुरचुंडीत बांधलेले मुठभर पोहे पुरतात. आणि नुसतं पुरतात असं नाही, तर त्रैलोक्याचं राज्य तो द्यायला तयार होतो त्या बदल्यात. कारण का त्या पोह्यांमध्ये प्रेम आहे, त्या पोह्यांमध्ये मैत्र आहे, त्या पोह्यांमध्ये एक उत्कट भाव आहे. सगळं घेऊन आलं. मिलन चलेऊ ही हर्षू अपारा. हृदयामध्ये इतका आनंद भरून गेला होता की आज कितीतरी दिवसांनी मला माझा मित्र भेटणार आहे. आता इथे गंमत अशी येते की कसलीही दुसरी साधना नसताना केवळ मैत्री, केवळ प्रेमभाव. आणि रामांचंही मोठेपण असं की त्यांनी लहानपणीची मैत्री विसरले नाही. थोडा अधिकार, थोडी सत्ता, थोडी सुबत्ता आली की आपण पाठीमागचं सगळं विसरतो. श्रीरामाने जेव्हा पाहिलं की गुह येतो आहे, शृंगवेरपूरचा आता तो राजा आहे, निषाद राज आहे, तेव्हा गुहाने रामाला पाहिल्याबरोबर साष्टांग दंडवत केलं. राम उठले, त्याच्या हाताला धरून उठवलंय, आपल्या शेजारी बसवलंय. विलक्षण गोष्ट आहे, आपल्या शेजारी. आणि मग या प्रसंगाचं वर्णन करताना गोस्वामीजी असं म्हणतात, सहज स्नेह बिबस रघुराई. खोटेपणा नाही, दाखवायसाठी नाही, मी गोरगरिबांनाही जवळ घेतो, हे फोटोशॉप नाही, फोटो सेशन नाही. सहज स्नेह, इतक्या सहज प्रेमाने, स्नेहाने रामानी. आणि शब्द बघा बाबाचा, बिबस, विवश होऊन गेले त्या प्रेमापोटी, अगतिक झाले. आणि ते म्हणाले की तू माझ्या शेजारी बैस. आणि शेजारी बसल्यानंतर पुढचं आणखीन एक वाक्य त्यांनी सांगितलं की भगवंताशी जोडायचं असेल ना तर मैत्रीशिवाय दुसरा मार्ग नाही. श्रीराम म्हणतायत, पूछी कुशल निकट बैठाय. आणि घरी शेजारी बसून विचारलं, घरचे कसे आहे. तुम्ही समजून घ्या, कुठंही तुम्हाला हा भाव मिळणार नाही. पहिलं वाक्य श्रीराम असं म्हणतात, मला वडिलांनी असं सांगितलं, मी घरातून निघालो, आता माझं काय होणार, माझं नशीबच फुटकं, सटवाईनं काय लिहिलं माहित नाही. काही नाही, काही नाही.
ते असं म्हणतात, गुहा घरी कसे आहेत सगळे. पहिल्यांदा आपल्याला भेटल्यानंतर जो भेटलाय त्याच्या कुटुंबियांची चर्चा करणं हे सनातन वैदिक धर्माचं लक्षण आहे. ही महत्ता आहे की जवळ बसून विचारलं की कसं काय तो चाललायस, आणि मग ही भेट झालेली आहे. तर निषादाने सहज म्हटलं की आता तुम्ही आहेत 14 वर्ष जाणारच आहात, आज आलायत सुदैवाने, तर माझ्या घरी चला. किती सहज आहे ना ही गोष्ट. आणि प्रेमाने विवश झालेले श्रीराम जवळ बसून घेतात. तर घरी चला म्हटलं तर निमंत्रण नाकारतील का? नक्कीच नाकारणार नाही. पण श्रीरामाने गुहाच्या पाठीवर हात ठेवला आणि धर्म समजावून सांगितला. ते म्हणाले की मी तुझ्या घरी यायला तयार आहे, मला आनंदच आहे, तुझं घर माझं घर एकच आहे. पण मी माझ्या वडिलांना शब्द काय दिलाय, मुनिवेश धारण करून 14 वर्ष मी वनामध्ये राहीन. तुझं शृंगवेरपूर छोटं असेल पण ते राज्य आहे, तुझं साधं घर असेल पण तू राजा असल्यामुळं तो राजमहाल आहे. आणि मी जर तुझ्या घरी येऊन राहिलो तर वडिलांना दिलेल्या शब्दाला मी पाळलं नाही, मी वडिलांचं वचन तोडलं असं त्याचा अर्थ होईल. त्यामुळे मी तुझ्या घरी आता येऊ शकत नाही. काय नैतिकता असेल, काय चारित्र्य असेल, किती श्रेष्ठता असेल. आणि मग निषाद म्हणाले की मग मी माझं राज्य तुम्हाला देऊन टाकतो, तुम्ही इथले राजे व्हा, मग तर तुम्हाला काही अडचण नाही. ते म्हणाले नाही, 14 वर्ष मी वनवासी बनवूनच राहणार आहे. आणि मग निषाद म्हणाला की ठीक आहे, तुम्ही इथे राहणार आहे, मग इथे तरी कुठे राहाल? ते म्हणाले की मी, जानकी आणि अनुज लक्ष्मण आम्ही इकडे एका वटवृक्ष खाली राहू. एक युवराज शब्दांचं मोल किती पाळतो हे अध्यात्म आहे. माझा शब्द मी खरा करून दाखवला पाहिजे हा परमार्थ आहे. मला हे सगळं करत असताना कोणताही अभिनिवेश नकोय, सहजतेने माझ्या हातून झालं पाहिजे हा धर्म आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही इथेच थांबू. फलमूल जे काही दिलं होतं त्यातलं जेवढं मुनींना आवश्यक आहे तेवढंच श्रीरामाने स्वीकार केला, लक्ष्मणाने स्वीकार केलं, माता जानकीने स्वीकार केलं. आणि गवताचा शेज केली आणि झाडाखाली ते झोपले. निषाद गुह लक्ष्मणाला म्हणाले की भाऊ तू पण विश्रांती घे, तू का बसलायस? तो म्हणाला की मी नाही झोपू शकत, गवताची गादी आहे म्हणून नाही, मला नाही झोपता येत, पुन्हा धर्म सांगतोय मी. गुहाने विचारलं की भैया असं का? तर तो म्हणाला की कालची घटना मी विसरलो नाही गुहा. सगळी अयोध्या तमसा नदीपर्यंत आली होती, रात्री सगळे दमले होते आणि झोपले. तर सगळे झोपलेले पाहून दादांनी सांगितलं सुमंताला की आता आपला रथ काढा, हे लोक उठायच्या आधी आपण निघून जाऊ. जर मला झोप लागली आणि मला सोडून माझे दादा निघून गेले तर मी जगू शकणार नाही. हे बंधू प्रेम आहे ना, ही जी समर्पणाची भावना आहे ना, ती आहे भक्ती. आणि मग राम आणि जानकी झोपले, लक्ष्मण आणि निषाद दोघे जण गप्पा मारत बसतात. इथे लक्ष्मणाने निषादाला केलेला उपदेश जो आहे तो विलक्षण आहे. पण पुन्हा आता मी तर फक्त अनुक्रमणी कसरख देतोय. आपल्याला विनंती अशी आहे की रामचरित मानस विकत घ्या. ज्या घरात रामचरित मानस आहे त्या घरामध्ये आनंद आहे. ज्या घरात रामचरित मानस आहे त्या घरामध्ये कुटुंबामध्ये कधीही भेद निर्माण होणार नाही. ज्या घरामध्ये रामचरित मानस आहे त्या घरामध्ये अख्खा सनातन वैदिक धर्म अवतरित होणार आहे. आपल्या घरी बाकी काही असो व नसो, सगळ्यात श्रेष्ठ अलंकार आहे रामचरित मानस. संत साहित्याबरोबर रामचरित मानस हा आपल्या घरामध्ये आहे, ते तुम्ही मुळातून वाचा. आता निषादाने जेव्हा बघितलं की माझा सखा आणि माझी आई जानकी गवतावर झोपले, उघड्यावर झोपले, कशा वातावरणात कालपर्यंत राहत होते, किती ऐश्वर्यात राहत होते, आणि आज किती शांतपणाने इथे झोपले. पण निषादाने जेव्हा हे बघितलं की अशा अवस्थेत त्यांना झोपावं लागत आहे, सोवत प्रभूही निहारी निषादो, अशा पद्धतीनं इतक्या कठीण परिस्थितीमध्ये राम आणि जानकी विश्रांती घेतलेत, हे जेव्हा निषादाने बघितलं त्याच्या मनामध्ये विषाद निर्माण झाला.
दुसऱ्याच्या दुःखाने माझं मन व्याकुळ होतं का, ही भक्ती आहे. बाकी तुम्ही किती माळा केल्या, किती फेऱ्या मारल्या, हे आपल्या आपल्या जागी ठीक आहे, पण अन्यथा त्याला काही अर्थ नाही. आणि मग निषाद म्हणतो, भयहू प्रेम बस हृदय विषाद. आणि प्रेमामुळं इतका विषाद निर्माण झाला की त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा यायला लागल्या. आणि मग लक्ष्मणांनी सांगितलं की अरे तू कशासाठी रडतोयस, माझ्या दादाला हे काही कठीण नाहीये, सगळे मायेच्या अधीन आहोत, पण माझा भाऊ, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, एक दिवसाने मोठ्या भावाविषयी कशी भावना असावी. तो म्हणतो की माझा भाऊ काय सामान्य जीव नाहीये, तो तर प्रत्यक्ष ब्रह्म आहे, आणि त्यामुळे तो ही लीला करतोय असं समज, म्हणजे तुला दुःख नाही होणार. आणि मग संपूर्ण वेदांत समजावून सांगितला, जीव म्हणजे काय. तसंही भ्राता लक्ष्मणाला जीवाचार्यच म्हणतात. सगळ्या जीवांचा उद्धार करण्यासाठीच तो अवतार आहे लक्ष्मणाचा. आणि मग सगळं त्यांनी समजून सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी गंगा पार करायची वेळ येते. आता शृंगवेरपूर, पहिली तमसा नदी, मग गंगा पार करायचा, मग प्रयागला. हा सगळ्या प्रवासामध्ये आहे. आणि मग गंगेतून आता पलीकडे जायचंच आहे. आपण केवट उद्या बघणारच आहोत. मल्लाह आहे, एक नावाडी आहे, कोळी आहे, काहीच नाही त्याच्याकडे, फक्त प्रेम आहे. एक मैत्रिणी भगवंत माझे होतात ना, तसं सेवेनी होतात. केवट उद्या आपण बघू. आणि ते बघत असताना तर असं वाटायला लागतं ना की निरर्थक आहे आपलं सगळं अभ्यास, ज्ञान, तप, सगळं असं होताच आलं नाही आपल्याला. ना निषादासारखा, ना केवटासारखा, ना माता शबरीसारखा. आणि जेव्हा गंगेवरून पलीकडे जायचं ठरलं, तेव्हा श्रीरामाने गुहाला सांगितलं की मित्रा, आता तू परत जा. आता इथून सगळं आमचं जीवन आमचं असेल, तर याच्यामध्ये तू आता अडकून पडू नको. तू तुझ्या रस्त्याने परत जा, तुझं राज्य तू व्यवस्थित सांभाळ. श्रीराम असं म्हणाले गुहाला, तब प्रभू गुहही कहेहू घर जाऊ, सुनत सुख मुखू भाऊर पाहू. आणि जेव्हा श्रीरामाने गुहाला सांगितलं, आनंदात आहे गुह, मनात असंच आहे की रामांबरोबर मी राहीन 14 वर्ष. लक्ष्मणाने राहणं वेगळं, गुहाने राहणं वेगळं. आपलं सगळं सोडून 14 वर्ष रामांबरोबर जायला तयार आहे, ही मैत्री आहे. सुखात व दुःखात मी तुझ्या बरोबर आहे, ही मैत्री 1000 ग्रंथांच्या ज्ञानापेक्षा मोठी आहे. आणि मग जेव्हा श्रीराम म्हणाले की भैया तू आता जा, परत जा, मागे जा, हे वाक्य ऐकल्याबरोबर सुनत सुख मुख, निषादाचा चेहरा एकदम सुकून गेला, जसं काही रक्त आटून जावं अशी स्थिती झाली. आणि हे ढोंग करता येत नाही, याचं नाटक करता येत नाही. आय विल मिस यू, हा हा फार फार तोटका आणि निरर्थक आविष्कार आहे. आय विल नॉट मिस यू. तू माझ्याबरोबर 24 तास आहेस, पण तुम्हाला परत जा म्हणतो, माझं काही चुकलं का. शरणागती, माझ्याकडनं काही उणीव राहिली का रामा. राम म्हणतात की नाही राहिली. मग म्हणतो की मला तू परत जायला का सांगतोयस, आपण मित्र आहोत ना, 14 वर्ष तर 14 वर्ष अशी जातील, मी तुझ्याबरोबर राहीन. आणि राम परत जा म्हणतायत, यांनी त्याचा चेहरा जसा सुकून गेला, सगळ्या शरीरामध्ये आगडोंब उसळल्यासारखं दाह दाह झाला. मित्र विरहाने ज्याच्या शरीराचा दाह होतो त्याला अध्यात्म कळाला. कामापुरता मामा हे उपयोगाचं नाही, मैत्री मला काय मिळतंय हे उपयोगाचं नाही, मी काय देऊ शकतो असा विचार एक वेळ करता येऊ शकतो. पण निषादाला असह्य झालं, मटकन खाली बसलाय. श्यामाने जवळ जाऊन समजूत काढली की मित्रा, अरे माझं प्रारब्ध, माझं प्राक्तन, माझे भोग हे माझ्या बरोबर आहे. निषादाने उत्तर दिलंय, घरात लिहून ठेवण्यासारखं आहे. तो म्हणतो की मित्राचे आणि आपले भोग वेगवेगळे असतात का. आपले भोग एकसारखे आहेत. तुझ्या वाट्याला जे आहे
ते माझ्या वाट्याला आहे. मी येतो. रामांचा इलाज नाही झाला. ते म्हणतात ठीक आहे, काही दिवस तू चल, पण तुझी कर्तव्य तुला पार पाडायची आहेत हे विसरू नको. आणि मग पुढे सगळा गंगा पार उद्या आपण तो विस्ताराने बघणारच आहे. इथपर्यंतच्या टप्प्यात माझ्या असं लक्षात आलं की गोस्वामी तुलसीदासजी जवळ बसून सांगतायत की खूप वाचलंस तू आतापर्यंत, आणि गेल्या 2 वर्षात तर तू महापुरुषांच्याच पायाशी बसून खूप काही शिकला. मी ते योगाचे आणि ध्यानाचे सगळे प्रकार करून पाहिले. माझ्या असं लक्षात आलं की छान आहे ते. त्याने तुम्ही शांत होऊ शकता, त्याने तुम्ही तृप्त नाही होऊ शकत. लक्षात घ्या, मी त्या मार्गाची अवहेलना करत नाही, कारण का तो सगळ्यांसाठी नाही. आणि जे जे त्या मार्गावर आहेत त्यांचं आचरण मी जेव्हा बघतो तेव्हा असं लक्षात येतं की कुठे ना कुठेतरी एक कंगोरा असतो की मी हे करतोय. हे सगळं संपून जाणं म्हणजे मीचा सगळा अवकाशच संपून जाणं आणि एक शून्यामध्ये आपण राहणं. पूर्ण शरणागती, पूर्ण समर्पण भाव, पूर्ण तादात्म्य. हे काय असतं हे कोण शिकवत आहे आम्हाला माहिती आहे? महापंडित नाही, महामहोपाध्याय नाही, कोणी जपी तपी नव्हे. एक सामान्य वनवासी माणूस शिकवतो, एक मल्लाह शिकवतो, एक ज्याला समाजामध्ये अस्पृश्य समजलं जातं तो आम्हाला शिकवतोय. आणि गोस्वामी तुलसीदासांवर खापर फोडणाऱ्या लोकांच्या हे लक्षातच येत नाहीये की जर गोस्वामीजींच्या मनामध्ये काही भेद असता तर त्यांनी एका निषादाला रामाच्या इतक्या बरोबरीचं स्थान दिलं नसतं आणि त्याच्या तोंडून सगळा वेदांत आपल्याला समजावून सांगितला नसता. बहुजन समाजासाठी आहे, तुमच्या माझ्यासारख्या प्रापंचिकांच्यासाठी आहे. सगळा वेदांत निषाद लक्ष्मण यांच्या चर्चेत येतोय आणि आपल्या लक्षात असं येतं की योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. ते कितीही मोठे मार्ग असोत, ते ज्या मार्गाने जे चालले त्यांना लखला, पण तुमच्या माझ्यासाठी एकच मार्ग आहे, प्रेमैव कार्यम. प्रेमैव कार्यम, प्रेम करता आलं पाहिजे, मैत्री करता आली पाहिजे, हृदयाशी हृदय जोडलं गेलं पाहिजे. आणि तसं नाही झालं तर आपल्याला भवितव्य नाही. असं नाही झालं तर जगाच्या कल्याणासाठी अवतरित झालेला सनातन वैदिक धर्म टिकू नाही शकत. कारण का सगळेच जण भिंती बांधायला निघालेले आहेत, पूल बांधायला कोण तयार होईल? तर पूल बांधायचा कसा असतो हे शिकवणारे एक व्यक्तिमत्व आहे आणि ते श्रीरामांचं आहे. ते सांगतायत की अरे मी लंकेपर्यंत जायसाठी दगडांचा पूल बांधला हे विसरून गेलात तरी चालेल, मी माणसांना जोडण्यासाठी एक माणुसकीचा पूल बांधलाय ते कधी विसरू नका. आणि तोच खरा धर्म आहे, त्यातूनच आपल्याला पुढे गुह निघालेत. बरोबर श्रीरामांना निरोप दिलाय, गंगा पार केली आहे, काही दिवस ते त्यांच्याबरोबर राहिलेत. रामाने खूप समजावून सांगितलंय इथे प्रेम आणि कर्तव्य अशी जेव्हा संघर्षाची एक घडी येते तेव्हा कर्तव्याला कसं महत्व दिलं पाहिजे हे श्रीरामांनी निषादाला समजावून सांगितलं आणि मग मोठ्या प्रेमाने परत पाठवलं. आता एकदम मी पुढच्या टप्प्यावरती जातोय. जेव्हा निषादराज परत आला, काही दिवस गेले, तिकडे अयोध्याजी मध्ये भरत नैनिहालहून परत आले, आपल्या आजोळहून परत आले. आणि त्यांना जेव्हा कळालं की काय घडलंय, रामायण कसलं महाभारत घडलंय, आणि त्यांनी ठरवलं की मी राजा होऊ शकत नाही. कुठलाही जगातला धर्मग्रंथ काढा, कुठलाही प्रेमाविषयी, सेवेविषयी, दयेविषयी भरभरून बोलणारा आणि लिहिणारा धर्मग्रंथ काढा, भरत नाही सापडणार, शत्रुघ्न नाही सापडणार, राम नाही सापडणार, केवट नाही सापडणार, शबरी नाही सापडणार. तो माझा वारसा आहे, तो माझ्या परंपरेचा भाग आहे. मी तो का विसरलो की ज्यात इतकं सगळं सांगितलेलं आहे. आणि भरताने सांगितलं की नाही, मी घेऊ शकत राज्य, मला नको आहे. आईविषयी त्यांनी भावना जे व्यक्त केल्या त्याही आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो एक मोठाच विषय होईल. आणि मग भरताने असं ठरवलं, गुरु वसिष्ठांना सांगितलं
आपल्या तिन्ही आयांना सांगितलं. तसंही काही मातेशी फार संवाद करत नव्हते, कटुता होती, आणि म्हणाले की मी श्रीरामाला जाऊन परत आणणार. निघाले. जेव्हा भरत निघाले तेव्हा सगळे अयोध्येवासी म्हणाले आम्ही पण येणार. ऋषी निघाले, गुरु निघाले, राणीवसा निघाला, आणि सगळे पुन्हा त्याच रस्त्याने तमसा पार केली शृंगवेरपूरच्या. आणि शृंगवेरपूरच्या दिशेने जात असताना निषादाला कळालं की चतुरंग सेना आणि सगळे लोक घेऊन भरत राम ज्या दिशेने गेले त्या दिशेने निघाले. तर भरताच्या मनामध्ये काय आहे? निषादाला कळण्याचं कारण नव्हतं की भरताच्या मनात नेमकं काय चाललंय. आणि म्हणून त्याने असं ठरवलं की कदाचित हा रामांच्यावर हल्ला करायसाठी तर निघाला नसेल. ही पण एक विलक्षण शोकांतिका आहे. खूप प्रेम करणाऱ्या माणसाला खूप परीक्षा पण द्यावी लागते. बिना परीक्षेचं प्रेम नाही सिद्ध होत. आणि मग निषादाला जेव्हा कळालं की हा यायला लागलाय तर तो म्हणाला की मी सावध आहे. त्यांनी सगळ्या आपल्या सोबत्यांना बोलवलं आणि तो म्हणाला की जा, मी भरताबरोबर लढाई करेन जर तो वाईट हेतूने निघाला असेल तर. गोस्वामीजींचे शब्द आहेत, स्वामी काज करिहू रणरारी. मी अशा घनघोर युद्धाला सामोरं जायला तयार आहे आणि मी युद्ध करेन जर भरताच्या मनामध्ये इतकंसं सुद्धा रामांच्या विषयी काही वेगळा भाव असेल तर मी त्याला विरोध करेन, मी ठामपणे उभं राहीन. जसं धवल हिमू भुवन दस चारी. आणि असं युद्ध करेन आणि मी विजयी होईन, मी भरताला पराभूत करेन. 14 भुवन जी आहेत त्याच्यामध्ये ते दुमदमून जातील. मला माहिती आहे की त्याच्याकडे चतुरंग सेना आहे, माझ्याकडे तीर कामठे घेतलेले सैनिक आहेत. होऊ शकतं की माझा प्राणही जाईल. मैत्री. निषादाला समजावून सांगतात लोक की ते इतके शस्त्रशब्द आहेत, त्यांच्याकडे काय काय आहे आणि तुम्ही कसे लढणार. तो म्हणाला की मी लढणार, माझ्याकडे जे साधन आहे ते साधन करणार. इथे एक रहस्य आहे. रहस्य असं आहे की मी साधनांची प्राप्ती करण्याची वाट बघत बसेन तर मी सद्धर्माच्या साठी संघर्ष करायला कधीच सिद्ध होणार नाही. मी कारणच देत राहीन, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझ्याकडे तसं नाही. निषादाने सांगितलं की माझ्याकडे जे आहे, पण राम हे प्रतीक आहे सद्धर्माचं, त्याच्यावर जर कोणी हल्ला करत असेल तर मी सहन करणार नाही. मी निषादाचं पत्रक नाही काढणार. मी अशा पद्धतीने हल्ला करणं मानवतेला सोडून आहे की नाही ह्याच्यावर परिसंवाद नाही घेणार. मी वाचकांचं पत्रही नाही लिहिणार, कारण का हा सगळा षंढपणाचा मार्ग आहे. राम नावाच्या सद्धर्माला विरोध करणाऱ्याच्या विरोधामध्ये पाय रोवून माझ्याकडे जी शस्त्रास्त्र आहेत त्याच्या जोरावरती मी उभा राहीन आणि संघर्ष करेन. मला माहिती आहे की प्राण जातीलही माझे, जातील तर जातील. 500 वर्ष लाखो लोकांनी प्राण दिले ना. त्यांनी जर प्राण आपले सुरक्षित ठेवायचं ठरलं असतं तर 22 जानेवारी 2024 हा भाग्याचा दिवस आपल्याला पाहायलाच मिळाला नसताना. 22 जानेवारी 500 वर्ष झोपडीत राहिलेले रामलला स्वतःच्या घरात जात आहेत. कशामुळं ते जात आहेत? लाखो लोकांच्या समर्पणामुळे, लाखो लोकांच्या त्यागामुळं. निषाद त्यांची प्रेरणा आहे, निषाद त्यांचा दीपस्तंभ आहे. आणि निषाद म्हणतो की ठीक आहे, तजमू पान रघुनाथ निहोरे. रघुनाथासाठी मी प्राण द्यायला तयार आहे, जातील माझे प्राण. दुह हात मुद मोहक मोरे. माझ्या दोन्ही हातामध्ये मोदक आहेत, लाडू आहेत. दोनों हात में लड्डू असे हिंदीत जी मुहावरा आहे, मेरे दोनों हात में लड्डू आहे. तो म्हणतो की मी जर भरताला जिंकलं तर त्रैलोक्यांमध्ये माझा डंका पिटेल, माझा फायदाच आहे. समजा मी मेलो तर मी रामासाठी मेलो, मला मोक्ष प्राप्त होईल. दुसऱ्या हातातही लाडू आहे, दोन्ही हातात माझ्या लाडू आहे. जिंकलो तर रामसेवकाचं यश माझ्या वाट्याला येईल. मरण पावलो तर श्रीरामांची नित्य सेवा करण्यासाठी मी रामधामामध्ये पोचलेला असेल. मैत्री इतक्या टोकाच्या समर्पणाला तयार असते. मैत्री प्रत्येक गोष्ट, पण दुसऱ्या क्षणी हा जोश निरर्थक दिशाहीन नाही, विध्वंसक विद्रोही नाही.
तो म्हणतो की माझी ही प्रतिक्रिया ठीक आहे, पण मला तपासून पाहायला पाहिजे की नेमकं भरत येत आहेत कशासाठी. ते येत आहेत एवढं कळून मी एकदम हल्ला केला तर गडबड होऊन जाईल. म्हणून तो सांगतो की मी उतावळेपणा करणार नाही, मी आतताईपणा करणार नाही, मी अतिरेकी नाहीये, मला आतंक निर्माण करायचा नाहीये, मला राम रक्षा करायची आहे, मला राम सुरक्षा करायची आहे. आणि म्हणून तो म्हणतो की मी पहिल्यांदा जाऊन आजमावेन. ही पण विलक्षण गोष्ट आहे. म्हणजे राम भक्तीचा अर्थ, समर्पणाचा अर्थ, शरणागतीचा अर्थ असा नाही की अविचारीपणाने आपले प्राण त्यागून दिले. तिथे विवेक पाहिजे, तिथे सावध पण पाहिजे. आणि म्हणून इतकं सुंदर वर्णन केलं. गोस्वामी तुलसीदास हे जगामधले असे महाकवी आहेत की ज्यांचं काव्य धर्मग्रंथ झाला. असं भाग्य कोणत्या कवीला दुसऱ्या मिळालंय? वाल्मिकीनंतर गोस्वामींनाच मिळालं. आणि मग गोस्वामी जे लिहितात की सावध झाला निषादराज गुहा, आणि तो म्हणाला की मी पहिल्यांदा जाईन, बघेन काय नेमकं मनात आहे त्याच्या. आणि मग निषादराज निघाला. आता पहिलं दर्शन त्याचं घडतंय तिथे कोणाशी हे पण बघा. मग खरा धर्म काय आहे तो कळेल, खरं अध्यात्म काय आहे ते कळेल. स्पर्श अस्पर्श, शुद्ध अशुद्ध, उच्च नीच, काही अर्थ नाही. वसिष्ठ आहे, अतिशय कर्मठ आहे. धर्माचा अक्षर अक्षर आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी कटिबद्ध झालेले ते राजगुरु आहेत. रघुकुलाचे ते धर्मगुरु आहेत, आचार्य आहेत. आणि अशा वसिष्ठांच्या समोर पहिल्यांदा निषाद राज गुह जाऊन उभे राहिले. निषाद राजाने नमस्कार केलाय, स्वतःचा परिचय दिलाय. माझ्या बरोबरची जी काही तोडकी मोडकी सेना असेल त्यामुळे माझा परिचय होईल असा नाही. स्वतःचा परिचय न मागता देणं हा रामगुण आहे. श्रीरामांचं वाल्मिकीने जे गुणवर्णन केलंय त्याच्यामध्ये हा एक गुण आवर्जून वाल्मिकीने सांगितला की एकदा ओळख झाली आणि पुन्हा कुठेही भेट झाली तर राम स्वतः उठून त्या व्यक्तीकडे जात आणि सांगत, ओळखलात का, मी दशरथी पुत्र राम. व्हॉट अ वंडरफुल कॅरेक्टर. आपली ओळख झालेली असतं आणि आपल्याला ओळखलेलंही असतं तरी म्हणतो अरे अच्छा, एकदम लक्षात नाही आलं. कारण का रोज लाखो भेटतात लोक मला, तो किस झाड की पत्ती, किस खेत की बोली, मला ते इतके भेटतात. राम तसा नव्हते करत. निषाद तेच आहे. आणि परिचय करून देताना काय दिला? शृंगवेरपूरचा राजा, या संपूर्ण जंगलाचा मी प्रमुख. वसिष्ठांच्या चरणी दंडवत घातला आणि सांगितलं की मी निषाद गुह, राम स्नेही. बघा आपली ओळख काय असावी? मी राम स्नेही आहे, मी राम स्नेही आहे. म्हणजे रामाविषयी मला स्नेह वाटतो हा पण एक भाग आहे, आणि रामाची आणि माझी मैत्री आहे हा दुसरा एक भाग आहे. आणि जेव्हा वसिष्ठांना कळालं की हाच तो गुह ज्याला दशरथाने राजा बनवलं, जो रामाचा मित्र आहे, वसिष्ठाने उठून आलिंगन दिलंय. स्पर्शास्पर्श वगैरे सोडून द्या, कर्मठ ब्राह्मण आहे वसिष्ठ. त्याने राम सने बस. आणि मग ते म्हणाले की आम्ही असं असं निघालोय, श्री रामचंद्रांना परत आणण्यासाठी. भरत उत्सुक आहे आणि ते विनवणी करायला निघाले तर सगळेच सोबत आहेत. आणि मग भरताची भेट घ्यायची ठरली. आता यातला प्रोटोकॉल सुद्धा लक्षात घ्या. कुठेही जायचं असेल तर पहिल्यांदा घरातल्या वरिष्ठाशी बोललं पाहिजे. वसिष्ठांची भेट घेतली, थेट भरताकडे नाही गेलं, मग वसिष्ठांचा अपमान झाला असता. हे कुणाला कळतंय? एका वनवासी माणसाला कळतंय, एका आदिवासी माणसाला कळतंय. आपली मुलं काय करतात? मित्राकडे गेले तर त्याच्या आई वडिलांशी बोलतच नाही. त्याचे आई वडील कोण आहेत माहित सुद्धा नाही. आणि एक आदिवासी आपल्याला समजावून सांगतोय की असं नाही आहे, मी पहिल्यांदा भेटेन त्या कुळातल्या श्रेष्ठाला. वसिष्ठांना भेटला. मग वसिष्ठ म्हणाले की भरताला सांगतो मी, चल. आणि मग वसिष्ठांनी स्वतः सांगितलं, रथामध्ये बसलेत भरत, निघालेत आणि सांगितलं की भरत हा राम स्नेही आहे, रामाचा मित्र आहे, तो तुझ्या भेटीसाठी यायला लागलाय. समोरून निषाद गुह येत आहेत, भरत रथारूढ आहे. भरतानी एवढा एकच शब्द ऐकला की रामाचा मित्र आहे.
प्रतिक्रिया काय झाली असेल? भरत रथातून उतरले, पादत्राणं काढली आणि धावत धावत गेलेले आहेत. आपल्या गुरुंनी गुहाविषयी सांगितल्यानंतर, हा रामसखा हे कळल्यानंतर भरत रथाचा त्याग करून धावत निघालेले आहे. ही आहे रामस्नेही. कुठल्या योग्याला भेटायला असं धावलं असतं का कोणी? कुठल्या ज्ञानी माणसाला, कुठल्या ध्यानी माणसाला? बस मैत्री ज्याची आहे त्याला भेटायला ते निघाले. बाबा गोस्वामी तुलसीदास असं म्हणतात, भरताने फक्त हा शब्द ऐकला, राम सखा सुनी संदन त्यागा. राम सखा आहे एवढं कळल्याबरोबर भरताने रथाचा त्याग केला. गाडीची काच खाली घेऊन असा नमस्कार नाही केला. आम्हाला नाही कळला वैदिक धर्म, आम्हाला नाही कळला हिंदू धर्म, आम्हाला नाही कळाली आमची आध्यात्मिक परंपरा. रथ सोडून दिलाय आणि धावत तो निघालाय. चलेहु उतरी उमगत अनुरागा. आणि नुसतं हे रथातून उतरले असं नाही, जसा रामसखा आहे हा कळाल्याबरोबर त्यांच्या मनात, भरतांच्या मनामध्ये गुहाविषयी इतकं अकृत्रिम प्रेम दाटून आलं. म्हणजे समुद्राला जसं उधाण यावं ना तसं ते आलं. आणि गुहाने बघितलं की उद्याचा राजा आहे, रामाचा भाऊ आहे, माझ्या कुटुंबातला श्रेष्ठ आहे, लहानपणी एकत्र खेळलोय, पण आज तो उच्च पदस्थ आहे. गुहाने दंडवत घालायला सुरुवात केली. म्हणून गुहा असा जमिनीवर लेटणार. भरत धावत गेले, गुहाला उठवलंय आणि रामाला जसे भेटले चित्रकूटावर तसं प्रगाढ आलिंगन दिलेलं आहे. वसिष्ठाने आलिंगन दिलं, भरताने दिलं, रामाने दिलं. कुठे भेद, कुठे छूत अछूत, कुठे हीन भावना, श्रेष्ठ भावना? आम्ही कसं विसरलो? हे आमच्या लक्षात कसं नाही आलं? ये हृदयाचं ते हृदयी घालणं म्हणजे माऊलींना काय म्हणायचं हे आम्ही कधीच समजून का नाही घेतलं? भेट अशीच असते. आलिंगन दिलं आणि जेव्हा कळलं की दोघांची हृदयाची स्पंदनं एकसारखी आहेत, तेव्हा भरताचं जे वाक्य आहे, म्हणतो की गुहा, मी आज तुला मिठी मारली, तू मला भेटलास, मला काय वाटतं माहित आहे? मनहु लखन सन भेट भई. मला असं वाटतं की माझ्या लक्ष्मणाची माझी भेट झाली आहे, तुझ्यात मला लक्ष्मणच दिसतोय. काय काय एक एक शब्द, दिवस जाऊ शकतो एक एका शब्दावर. आलिंगन दिल्यानंतर मनहु लखन सन भेट भई प्रेमून हृदय समाय. गुहा, मला तर असं वाटतं की माझा लक्ष्मण मला भेटलाय आणि माझ्या हृदयात आता हे प्रेम मावत नाहीये, मी कसं व्यक्त करू? गुहाने सांगितलं की मलाही खूप आनंद झाला. मला असं वाटलं की प्रत्यक्ष श्रीरामच मला भेटले. शत्रुघ्नाने जेव्हा हे पाहिलं की ही भेट होते, तेव्हा तोही धावत गेला, त्यानेही आलिंगन दिलंय आणि निषाद गुहाला भेटून इतकं समाधान व्यक्त केलं की या तिघांच्याही डोळ्यातून आनंद अश्रू येतात. असं होतं का कधी? आपला भेट झाली आहे याचा आनंद, डोळ्यातल्या अश्रुवाटे आपण कधी प्रकट करू शकतो? कृत्रिमरित्या नाही, ठरवून नाही, ठरवून होतच नसतं. आणि मग भरताने सांगितलं की चल, सगळा राणी वसा आलाय, माता सुमित्रा आहे, माता कैकेयी आहे, माता कौशल्य आहे, त्यांना भेटायला चल. कुठे पडदा? एका आदिवासी माणसाला राणी वशात स्वतःची मुलं घेऊन जात आहेत. याच्यापेक्षा अभेद काय असतं? याच्यापेक्षा आपुलकी काय असते? आणि मग जेव्हा सगळ्या राणीला भेटलेत, दंडवत केला सगळ्यांना, सगळ्या राणी वशाने निषादाला आशीर्वाद दिलाय आणि तेही असंच म्हणाले की आम्हाला राम भेटल्यासारखंच वाटतंय. मग सगळ्या अयोध्येतल्या स्त्री पुरुषांना हे सगळं दृश्य बघून काय वाटलं असेल की काय अद्भुत आहे ही मैत्री, काय अद्भुत आहे प्रेम, किती आत्मीयता. पूर्वी भेट झाली काय आठवत नाही, राणी वशात तर कोणाची भेट होण्याची शक्यता नव्हती, पण हे कसं काय घडलं? आणि मग लोकांच्या मनामध्ये भाव आला. गोस्वामीजी असं म्हणतात, कहीं लयहू एही जीवन लाहू, भेटेहू रामचंद्र भरी बाहू. त्या अयोध्येतले लोक म्हणायला लागले की अरे,
याच्यापेक्षा जीवनाचा मोठा लाभ कुठला असतो की ज्या श्रीरामचंद्राने या निषादाला आपल्या मिठीमध्ये घेतलं, भरताने ज्याला आपल्या मिठीत घेतलं, शत्रुघ्नाने मिठीत घेतलं, वसिष्ठाने मिठीत घेतलं आणि राणी वशाने आशीर्वाद दिले, त्याला पाहण्या इतकं भाग्य आपल्याला आयुष्यात दुसरं कोणतं मिळणार आहे? आपल्यासाठी आनंदाचा यापेक्षा वेगळा क्षण नाही. असं होतं का कधी आपलं की अरे याने विठ्ठलाच्या पायाला मिठी मारली होती, तो आज मला बघायला मिळतो आहे, याचा मला कधी आनंद होतो? वेडे नाही आहे वारकरी, खुळे नाही आहे की पालखीच्या पुढे स्वतःला झोकून देणं, माझ्या अंगावरून जाऊ द्या सद्गुरूंची पालखी असं म्हणणं, हे वेडे नाही. त्यांना हाच भाव आहे की अरे ज्यांना भगवंतानी मिठी मारली ना त्याला बघायचा योग मला येतो आहे, यापेक्षा माझ्या जीवनामध्ये दुसरा आनंद कुठला असणार आहे? ज्ञान याची परवानगी देत नाही, क्षमा करा मला, तप याची परवानगी देत नाही, ध्यान याची परवानगी देत नाही. ते तर तुम्हाला एका उंचीवर नेतं, वैयक्तिक मोक्षापर्यंत नेतं, वैयक्तिक आनंदाच्या उंचीवरती नेतं, पण सगळ्यांना कवेत घेण्याची ताकद त्या मार्गात नाहीये, मैत्रीत आहे. निषादाने ते करून दाखवलं. सुनी निषाद निज भाग बडाई, प्रमुदित मन लई चलेहू देवाई. काय पाहिजे माणसाच्या आयुष्यात की मला हे सगळं प्रेम मिळालं, मला दुसरं काही नको आहे. आणि मग हा निषादाचा सगळा प्रवास, जीवन प्रवास केवढ्या अधिकारावर घेऊन गेला आपल्याला माहिती. भरताबरोबर निघाले, खूप इच्छा जुनी होती रामाबरोबर जायची, राम नको म्हणाले. निषादराज गुह म्हणाले, भरता मी रस्ता दाखवतो. राम कसे गेले त्या रस्त्याने मी घेऊन जातो. आनंद झालाय भरत शत्रुघ्नाला, वसिष्ठांना की तुझ्यासारखा एक मार्गदर्शक मिळाला. पोचतंय ना, लक्षात येतंय ना. उच्च कुलीन लोकांना मार्ग कोण दाखवतंय? गुह. आणि वसिष्ठांना याचा आनंद होतोय की एक सामान्य माणूस आम्हाला मार्गदर्शक म्हणून भेटलाय. ही रामायणाची विशेषता आहे. तू पंपा सरोवरापर्यंत जा, तुम्ही दोघे भाऊ, तुम्हाला तिथे सुग्रीव भेटेल. हा रामाना रस्ता कोणी दाखवला? शबरीने दाखवला, एका भिल्लिणीने दाखवला, महामहोपाध्यायाने नाही दाखवला. ही आमची विशेषता आहे की इथे भगवंतालाही भक्त रस्ता दाखवतोय, मार्गदर्शन करतोय आणि भगवंत ते स्वीकारतात. आणि ते म्हणतात की आई बरोबर आहे तुझं म्हणणं, शबरी बघू तेव्हा आपण तो विस्ताराने बघू. मग हे सगळे निघाले चित्रकूटावरती भेटले, खूप बैठका झाल्या. कधी पुढे योग आला तर भरत भेटीचा सगळा प्रसंग जो आहे तो विलक्षण आहे. आणि तिथे भरतानी श्रीरामानं पाहिलं, साष्टांग नमस्कार घातला आणि उठेच ना, जमिनीवरती पडून राहिले, हात पुढे केले, दंडवत. रामही उठवत नाहीये, पडून राहिलाय. संतांनी वर्णन केलं की राम बघितल्यानंतर भरताना जो आनंद झालाय, एक, आणि दोन, आपल्या आईच्या कृत्यामुळे आपल्या भावाला जो त्रास होतो आहे हे कळल्यानंतर दुःखाचा आणि सुखाचा असा काहीतरी एक अद्भुत उद्रेक त्यांच्या मनामध्ये झाला. तेव्हा भरत म्हणाले की आता मला सांभाळू कोण शकेल? माझी आजीच सांभाळेल. आणि म्हणून आजीच्या खुशीत भरत पडून राहिले असं संत वर्णन करतात. म्हणजे जमिनीवर पडून राहिले. मग जमीन आजी कशी काय झाली? तर घरून निघताना आईने केलेले संस्कार असे आहेत की आता यापुढे तुझी आई जानकी आहे, सीतामाई आहे. आणि जानकी कोणाच्या पोटी जन्माला आली? धरतीच्या पोटी जन्माला आली, भूमीच्या पोटी जन्माला आली. त्यामुळे भरत असं म्हणतात की आता मी आईच्या पायावर डोकं ठेवून तर रडेनच, पण आधी आजीच्या कुशीत शिरून मी रडतो. म्हणून जमिनीवरती झोपले. संतांनी काय केलं? अद्भुत आहे, विलक्षण आहे. जानकी मातेच्या पायावर डोकं ठेवलं ना तर अश्रू भरताच्या डोळ्यात, अभिषेक. रामाची भेट घेतली, रामाचं दर्शन घेतल्यावर इतके शांत नाही झाले भरत जितकी जानकीची भेट दर्शन झाल्यावर. आणि सगळ्यात त्यांना छान कधी वाटलं माहितीये? जेव्हा
पायावर डोकं ठेवून भरत रडतायत आणि त्यांच्या पाठीवर 2 थेंब पडले आणि त्यांच्या लक्षात आलं की आई सुद्धा रडते आणि माझ्यामुळं आईच्या मनात जे प्रेम निर्माण झालंय आणि तिच्या अश्रूचे 2 बिंदू माझ्या उघड्या पाठीवर पडले ना, आता मी धन्य झालो. आहे असं भाऊजाईवर प्रेम करणं आपल्या रक्तात, आहे असं आईला गौरवान्वित करण्यात. आणि मग हे सगळं खूप प्रेमाने भेट चालले आणि सगळे आनंद सागरामध्ये डुंबून गेले. काही पुढे संवादच नाही ना, शब्दविण संवाद. तिथे निषाद उभा आहे आणि निषाद म्हणाले की चला आता प्रेम सागरात बुडणं पुष्कळ झालं, ज्याच्यासाठी आलोय ते सुरू करा. सगळ्या अधिकारी पुरुषांमध्ये एक निषाद उभे राहिले आणि सांगितलं की आता भावनेला आवरा आणि पुढचे प्रस्ताव ठेवा. संतांनी वर्णन केलं की निषाद म्हणजे तो मल्लाह आहे, केवट आहे, नावाडी आहे, मूळ व्यवसाय तोच आहे त्याचा. आणि ते असं म्हणतात संत की केवटच या सगळ्या प्रेमसागरात डुंबणाऱ्या लोकांना वर काढू शकतात. त्याचं कारण असं, नावाडीच हे काम नीट करू शकतो. आणि नावाडीच असं आहे की या तीरावर आल्यानंतर सुद्धा पैल तीरावरच्या लोकांचं विस्मरण त्याला होत नाही. अशी अद्भुत उंची ज्या निषाद राजगृहाला प्राप्त झाली, त्यांच्या जीवनातली आध्यात्मिक साधना काय होती, त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या मार्गाने ते गेले. आणि मग जे मी सुरुवातीला म्हणालो की खरोखर काहीही लागत नाही. नाहं वसामी वैकुंठे, मी वैकुंठामध्ये नाही, मी योग्यांच्या हृदयामध्ये नाही. भक्त जिथं प्रेमाने माझं भजन करतात, मला आठवण करतात, माझ्याविषयी गुणगान करतात आणि ते करत असताना ज्यांचं मन भरून येतं, ज्यांचे डोळे भरून येतात आणि ज्यांच्या असं लक्षात येतं की या पलीकडे जगामध्ये दुसरं काही नाही आहे, त्यांच्या दारामध्ये मी उभा असतो. पुंडलिकाच्या दारात उभा राहिला, शबरीच्या भेटीसाठी वाट वाकडी करून गेला. केवटासारख्या एका अनपढ माणसाच्या हट्टांपडे तर त्यांनी काय काय किमया केली. उद्या आपण जेव्हा केवट बघणार आहोत तेव्हा करतो. सांप्रत निषाद समजून घेताना आपल्या मनामध्ये आपला हा भाव असला पाहिजे की बाकी सगळं मला जमो किंवा न जमो, मी परमेश्वराशी स्नेह करेन, प्रेम करेन, मी त्याचा होईन, तो माझा असेल. आणि मग दुसरं काहीही करायची गरज नाही. योग याग विधी येणे नोहे सिद्धी म्हणतात माऊली. कोणती सिद्धी पाहिजे आहे? डोळे मिटले की देहभान विसरत, नकोय मला अशी सिद्धी. मी पाण्यावरून चालत जाऊन पलीकडे उतरू शकतो पाय न ओले होता, मला नकोय ही सिद्धी. मला मुक्ती पाहिजे, मला मुक्ती नको आहे. मुक्ती वगैरे कोणासाठी आहे? तिथे प्रेम थोडंच करता येईल. हनुमान नाही केले. राम म्हणाले आता मी माझा अवतार कार्य संपवतोय, तर माझ्याबरोबर येशील का? हनुमंतांनी सांगितलं की मला एक सांगा श्रीरामा, तुमच्या त्या वैकुंठामध्ये सगळं आहे असं तुम्ही म्हणता, तिथे रामकथा असते का? राम म्हणाले की नसते, कारण का मीच असतो तिथे. ते म्हणाले की मला काही रस नाही तुमच्या, मला रामकथेमध्ये रस आहे, कारण का तिथे माझ्या भावाची जागृती होते, माझ्या भावना जागृत राहतात. त्यामुळे जिथे रामकथा आहे तिथे मी आहे. काय ही बुद्धिमत्ता वरिष्ठम आहे, असं नाही आहे की भाबडा आहे, भोळा आहे, भक्ती करतोय. बुद्धिमत्ता वरिष्ठ तो म्हणतो की जिथे रामकथा नाही तिथे मला रस नाही. हे भजनाचं मोल, हे मैत्रीचं मोल, मैत्रीतून रामसखा होण्याचं मोल ज्या निषादाने आपल्याला सांगितलं, त्याच निषादाच्या कोळातल्या केवटाने आपल्याला भगवंतापाशी हट्ट कसा करावा हेही सांगितलं. आज आपण चिंतनाची ही सांगता करत असताना एकच मनात भाव ठेव की बाकी मला काहीही नको आहे, मला तुझ्यावर फक्त प्रेम करायचंय, तुझं प्रेम मला पाहिजे आणि ते जर मला मिळालं तर मला जगामध्ये काहीही नको आहे. मैत्रीनं ईश्वराशी पूर्ण जोडता येतं हे शिकवणाऱ्या निषाद राजगृहांच्या चरणी ही आजची प्रवचन सेवा अर्पण करून मी वाणीला विराम देतो. हरि ओम तत्सत. हरि ओम.
विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.